वाशिम के रिसोड में एक महिला के पेट से कपड़े का टुकड़ा निकलने का मामला छत्रपति संभाजीनगर के अस्पताल में सामने आया है। 1 साल पहले रिसोड में इस महिला का सीजरियन हुआ था। परिजनों का आरोप है कि डॉक्टर के गलत इलाज के कारण यह घटना हुई। इस मामले में महिला के पति ने रिसोड में सीजरियन करने वाले डॉक्टर के खिलाफ शिकायत दर्ज कराकर कार्रवाई की मांग की है। पिछले साल वाशिम के रिसोड में एक निजी अस्पताल में सुरेखा काबरा नाम की महिला का प्रसव के दौरान सीजरियन हुआ था, लेकिन सीजरियन के बाद मरीज 1 साल से लगातार पेट दर्द से पीड़ित थी। इसलिए छत्रपति संभाजीनगर में उसकी जांच की गई। इस दौरान पता चला कि महिला के पेट में सीजरियन के दौरान कपड़े का एक टुकड़ा पेट में ही पड़ा था। इसके चलते छत्रपति संभाजीनगर के अस्पताल में पेट की दूसरी सर्जरी की गई और पेट से कपड़े का टुकड़ा निकाला गया। 1 साल पहले इस महिला ने रिसोड के एक निजी अस्पताल में बच्चे को जन्म दिया था। महिला के पति गणेश काबरा ने आरोप लगाया है कि उस अस्पताल के डॉक्टर अमोल नरवाड़े ने गलत इलाज किया था। इसलिए महिला के पति ने पुलिस में शिकायत कर संबंधित डॉक्टर के खिलाफ कार्रवाई की मांग की। इस घटना को लेकर महिला का सिजेरियन करने वाले संबंधित डॉक्टर अमोल नरवाड़े से संपर्क किया गया तो उन्होंने कहा कि पिछले 1 साल में महिला को कोई परेशानी नहीं हुई और अब 1 साल बाद बताया जा रहा है कि उसके पेट से कपड़े का टुकड़ा निकाला गया। इसलिए मेरी कोई गलती नहीं है और मेरे खिलाफ लगाए गए आरोपों में कोई सच्चाई नहीं है। अब औरंगाबाद के अस्पताल की क्या रिपोर्ट आती है, इस ओर सभी की निगाहें लगी हैं। एक सदर रुग्ण माझ्याकडे सुरेखा काबरा म्हणून येथीलच रिसोडचाच रुग्ण आहे। 10 मे 2024 रोजी माझ्याकडे त्यांची सिझेरियन डिलिव्हरी झाली। त्यानंतर रुग्णास एक 4 दिवसानंतर माझ्याकडनं डिस्चार्ज झाला। रुग्णास कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता। एक साधारणतः 15 दिवसानंतर थोडा पोट दुखण्याचा त्रास त्यांनी सांगितला। त्यानंतर त्यांनी वाशिम येथे सोनोग्राफी केली। त्या सोनोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही आढळलं नाही। सोनोग्राफीमध्ये पूर्णतः सोनोग्राफी क्लिअर होती। त्यानंतर त्यांना त्यावेळेस थोडासा युरिन इन्फेक्शनचा त्रास होता। त्यासाठी त्यांनी 2-3 दिवस एक IV अँटिबायोटिक घेतली। त्यानंतर रुग्णास 1 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही। 24 एप्रिल 2025 रोजी सदर रुग्णांच्या मिस्टरांचा म्हणजे पतींचा मला फोन आला की आमच्या रुग्णास थोडंसं पोट दुखते। त्यानंतर त्यांनी संभाजीनगर इथे सोनोग्राफी केली। सोनोग्राफीमध्ये पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होता। सिझेरियनचा जो स्कार असतो म्हणजे जे टाके असतात त्या सिझेरियनच्या टाक्यांच्या वरच्या बाजूला म्हणजे एकदम त्वचेच्या ठिकाणी थोडंसं एक कलेक्शन त्यांनी दाखवलं, एक 3x7 सेंटीमीटर। पण ते पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काही त्या सोनोग्राफीमध्ये दाखवले नाही। दोन्ही रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत। त्यानंतर त्यांनी सदर रुग्णास तिथे जे कलेक्शन होतं, जे सिझेरियनच्या जे टाक्यांमध्ये जे काही असेल पाणी किंवा पू ते त्यांनी तिथे काढलं। त्याच्यानंतर सदर रुग्णाचे टाके त्यांनी सांगितलं की 15 दिवसापर्यंत टाके भरून आले नाही तिथे ओपन केल्यानंतर संभाजीनगरला। त्यानंतर परत 15 दिवसानंतर म्हणजे 29 मे 2025 म्हणजे 24 एप्रिल 2025 आणि 29 मे 2025 या एका महिन्यानंतर त्यांनी तिथे परत सिटी स्कॅन केला। म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर तर तो सिटी स्कॅनमध्ये राईट ॲडनेक्सा म्हणजे उजव्या बाजूचे जे अंडाशय असतं त्यामध्ये जो मॉब दाखवला आहे तो कुठल्याही सोनोग्राफीमध्ये नव्हता अगोदर। जेव्हा आपण सिझेरियन केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक 24 एप्रिल ते 1-2 दिवसाच्या मध्ये त्यांनी तिथे ओपन केलं त्या दरम्यान तो मॉब येण्याची शक्यता आहे। कारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या मॉबने एवढा मोठा मॉब आहे, साधा आपल्याला अपेंडिक्स किंवा मुतखडा असला तर आपल्या पोटामध्ये आपल्याला दुखायला लागतं। पेशंटला 1 वर्षापर्यंत तो कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही असं होऊ शकत नाही। आणि एवढा मोठा मॉब असल्यानंतर तो मॉब आहे त्या कंडिशनमध्ये पोटाच्या बाहेर निघत नाही, कुजला असता तो किंवा काहीतरी त्याचा त्रास झाला असता पेशंटला, रुग्णाला ताप आली असती, रुग्णाच्या पोटामध्ये पू झाला असता। तर रुग्णाच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या तो मॉब एकदम फ्रेश आहे। 1 वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही। घटना को लेकर रिसोड पुलिस थाने के थानेदार से संपर्क किया गया तो उन्होंने कहा कि औरंगाबाद के अस्पताल की रिपोर्ट आने के बाद हम आगे की कार्रवाई करेंगे। गणेश काबरा रिसोड यांनी संभाजीनगर येथे एक तक्रार दिली होती आणि ती तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून
आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. नेमकं सर त्या तक्रारीमध्ये काय होतं? तक्रारीमध्ये जी काही समोर येईल त्याच्यामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.